नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोल गळ्याचे कटिंग कशा पद्धतीनं करायचं. कारण बरेच जण गोल गळ्याला जास्त पसंती दाखवतात. म्हणजे बरेच आपल्या ताई मैत्रिणी असतात ना, त्यांना गोल गळे जास्त आवडतात. तर गोल गळे हे आपण 5 प्रकारे कटिंग करू शकतो, 5 पेक्षा पण जास्त. पण आज मी तुम्हाला 5 प्रकारे गोल गळे कशा पद्धतीनं कटिंग करायचं हे दाखवणार आहे. बरेच जणांना काय असतं की रुंदीला कमी गोल गळा आवडतो, कुणाला जास्त रुंदीला आवडतो, कुणाला चौकोनी टाईप गळा आवडतो. तर हे गळे आपण कशा पद्धतीनं कटिंग करणं, खूप सोपी, खूप छान पद्धत आहे. नवीन ज्या आपल्या मैत्रिणी शिकत आहेत ना, त्यांना तर हा व्हिडिओ फारच उपयोगी ठरणार आहे मैत्रिणींनो. तर चला आपण कटिंगला सुरुवात करूया. तर आत्ता आपण बघणार आहोत पहिल्यांदा गोल गळा. म्हणजे ज्यांना कमी रुंदीला गोल गळा पाहिजे आणि रुंदी पण कमी आणि उंची पण कमी, तर त्यासाठी अगोदर पहिल्यांदा आपण हा गळा बनवणार आहोत. तर त्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. तर हे बघू शकता, हे मी छोटे छोटे ब्लाऊज पीस असतात ना, त्याच्यापासून मी तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे चौकोनी, की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दाखवता येईल कटिंग ह्याच्यावरती आणि तुम्हाला व्यवस्थित समजेल. ह्यासाठी मी व्हाईट कलरचे असे पीसेस करून घेतलेले आहेत. तर आत्ता आपण पहिला गळा बघूया, जो रुंदीला कमी आणि उंचीलाही कमी असणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 8 इंच. खाली पण जे आहे ना, आपल्याला 2.5 इंचच घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला असा पूर्ण चौकोन करून घ्यायचा आहे. कुठल्याही गळा कटिंग करताना अगोदर आपल्याला असा चौकोन करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला गळ्याचे कटिंग करायचं आहे. तर हा बघू शकता, हा पूर्ण चौकोन मी करून घेतलेला आहे. 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे, उंची घेतलेली आहे मी 8 इंच. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथं 1 इंच घ्यायचं आहे इथं आपल्याला आणि व्यवस्थित असं आकार द्यायचा आहे आपल्याला 1 इंचावरून. तर बघू शकता तुम्ही, म्हणजे काय केलेलं आहे मी इथं कॉर्नरपासून इथे 1 इंचावर मार्किंग करून मी गळ्याचा आकार दिलेला आहे. तर हा झाला ज्यांना रुंदीला गळा कमी हवा आहे आणि उंचीला पण कमी हवा आहे. कारण प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते. कुणाला रुंदीला जास्त आवडतो तर कुणाला रुंदीला कमी आवडतो. तर ह्या गळ्याचं आता पहिल्यांदा मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. तर हा बघू शकता कसा गळा आपला तयार झालेला आहे. तर हा बघा, हा आपला नॉर्मल आणि कमी रुंदीचा कमी उंचीचा गोलगळा तयार झालेला आहे. आता दुसरा प्रकार आपण गळ्याचा बघूया. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे 2.5 इंच घ्यायचं आहे आणि उंची घ्यायची आहे आपल्याला 8.5 इंच. म्हणजे हा गळा कुणासाठी आहे, की ज्यांना रुंदी वरती कमी, रुंदी नेहमी गळ्याची जी असते ना, ह्या साईडला कमी घेत जावा. म्हणजे जर तुम्ही रुंदी व्यवस्थित घेतली, कमी घेतली, तर तुमचे शोल्डर उतरणार नाहीत आणि अगदी परफेक्ट गळा बसेल. त्यासाठी आपल्याला कितीही गळा आपल्याला खालच्या साईडला जर पसरून हवा असेल ना, तरी सुद्धा रुंदी तुम्ही वरच्या साईडला कमी ठेवा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, खाली सुद्धा आपल्याला इथे 2.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे ज्यांना गोलमध्ये चौकोनी गळा हवा आहे ना, त्यासाठी हा गळा आहे. तर हे बघू शकता, हा ज्यांना म्हणजे चौकोन हवा आहे, गोलमध्ये चौकोनी गळा हवा आहे, त्यासाठी हा गळा मी तयार करत आहे. तर इथून आपल्याला काय करायचं आहे, इथून घ्यायचं आहे आपल्याला 1/2 इंच. इथून मी 1/2 इंच घेतलेले, म्हणजे ह्या कॉर्नरपासून इथे मी
अर्धा इंच घेतलेला आहे. तर काय करायचं आपल्याला, इथूनच असं गोल द्यायचा नाही आहे शेप, गोलच पण थोडासा चौकोनी, गोलमध्येच तो चौकोन दिसला पाहिजे असा शेप द्यायचा. कारण बरेच जणांना ज्यावेळेस कस्टमर माझ्याकडे येतात ना, तर बरेच जणांना अशा टाईपमध्ये गळा लागतो की तुम्ही गोलच करा पण त्यामध्ये थोडासा कॉर्नर आहे ना तो चौक दिसला पाहिजे, असं बरेच जणांचं म्हणणं असतं. मग त्यासाठी त्यांना अशा पद्धतीचा गळा कटिंग करून द्यावा लागतो. तर आता बघा हा गोलमधला चौकोनी शेप, तर बघू शकता तुम्ही इथे कॉर्नरला कसा थोडासा चौकोनी आपण शेप दिलेला आहे. म्हणजे ज्यांना जर अशा टाईपमध्ये गळा हवा असेल ना, तर नक्की असा तुम्ही गळा कटिंग करू शकता. तर हा झाला आपला दुसरा प्रकार. तर आपण आता तिसरा प्रकार बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला गळा रुंदी वरती घ्यायची आहे 2.5 इंच आणि आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे 9 इंच. गळ्याची रुंदी आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच आणि आपल्याला असा चौकोन आखून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे म्हणजे वरती आपण रुंदी कमीच ठेवायची, इथे म्हणजे खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. बाहेरच्या साईडला बघू शकता तुम्ही, इथून मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि आपल्याला क्रॉस असं आखून घ्यायची लाईन. म्हणजे ज्यांना वरती रुंदी कमी आणि खाली पसरून जर गळा हवा असेल ना, तर अशा पद्धतीचा गळा तुम्ही नक्की कटिंग करू शकता. तर मी काय केले तुम्हाला लक्षात आलं का मैत्रिणींनो, वरती 2.5 इंच गळा रुंदी, खाली 2.5 इंच गळा रुंदी, पूर्ण चौक आखून घेतला. आणि ज्यांना खालच्या साईडला पसरून हवा आहे ब्लाऊजच्या खालच्या साईडला, तर तिथं अर्धा इंच तुम्ही इकडे घ्यायचं आणि क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आणि मग तिथून शेप द्यायला सुरुवात करायची. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीनं गळ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. तर आता आपण ह्याचं पण कटिंग करून घेऊयात. तर आता मी दाखवते हा कसा गळा तयार झालेला आहे. हे म्हणजे अगदी प्रॉपर असा व्यवस्थित आपला गोल गळा तयार झालेला आहे. ज्या ताई ना पसरून गळा हवा असतो, ज्यांची पाठ रुंदीला जास्त असते आणि त्यांना खाली म्हणजे पूर्ण असा पसरून छान गळा हवा असतो, तर त्यांच्यासाठी नक्कीच तुम्ही अशा पद्धतीनं गळा कटिंग करू शकता आणि हा पण गळा खूप सुंदर, खूप छान बसतो. तर आपण बघूयात आता चौथा प्रकार. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 2.5 इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला उंची घ्यायची आहे 9.5 इंच. इथे आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच. पूर्ण व्यवस्थित चौक आखून घ्या. तर आता
आपल्याला काय करायचं आहे, इकडे म्हणजे जिथं आपण 2.5 इंचावरती इथं मार्किंग करून सरळ रेषा आखून घेतलेली आहे ना, तिथून आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच आणि पूर्ण असं आपल्याला क्रॉस आखून घ्यायचा आहे, इथून क्रॉस लाईन आणि पूर्ण इथून सरळ रेषा. आणि आता इथून आपल्याला शेप द्यायला सुरुवात करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथून असा प्रॉपर असा छान शेप द्या. आपला शेप जो आहे ना तो व्यवस्थित येणं फार गरजेचं आहे. थोडा जरी शेप चुकला तर पूर्ण गळ्याचं जे फिनिशिंग असतं ना ते चांगलं दिसत नाही, कारण गळ्यावरतीच आपलं पूर्ण ब्लाऊजचं फिटिंग अवलंबून असतं. तर ह्या बघा, उंचीला पण जास्त गळा ठेवलेला आहे आणि रुंदीला पण हा गळा भरपूर असा ठेवलेला आहे. तर ज्यांना अशा प्रकारचा गळा आवडत असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं गळ्याचं कटिंग करू शकता. तर बघू शकता किती छान पद्धतीनं ह्याचं पण कटिंग झालेलं आहे, प्रॉपर राऊंड नेक आलेला आहे. तर हे सर्व गळे जे आहेत ना ते तुम्ही ब्लाऊजमध्ये नक्की ट्राय करा. आता आपला लास्टचा गळा 5वा तो बघूयात. तर जर समजा ज्यांना भरपूर म्हणजे गळ्याची रुंदी वरून आणि खाली पण जर जास्त हवी असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही इथे फक्त 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे, जास्त नाही. आता आपण 2.5 इंच घेतो ना तर त्याऐवजी 1/2 इंच वाढवायचं आहे, म्हणजे 2.25 इंच. जास्त रुंदी पण ठेवायची नाही, कारण जास्त रुंदी जर ठेवली तर शोल्डर उतरतं. त्यामुळं ज्यांना गळा वरून पण पसरून हवा आहे आणि खालीच्या साईडला ब्लाऊजची जी खालीचं भागाची उंची असते ना त्या साईडला पण ज्यांना गळ्याची रुंदी दोन्हीकडे जास्त हवी असेल तर त्यासाठी अशा पद्धतीचं तुम्ही कटिंग करू शकता. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आपल्याला 9.5 इंच आणि इथून पण आपल्याला 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित आपल्याला सरळ रेषा अशी आखून घ्यायची आहे. आता काय करायचं आपल्याला, इथे आपण आता मागच्या अगोदरच्या गळ्याला काय केलं होतं, 1 इंच घेतलं, तर आता आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंच. इथून आपल्याला पूर्ण असं क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे इथे. पण हा जो प्रकार आहे ना तो ज्यांना फक्त भरपूर प्रमाणात रुंदी हवी असेल तर त्यांच्यासाठीच अशा पद्धतीचा गळा तुम्ही कटिंग करू शकता. ज्यांना रुंदी कमी हवी असेल तर त्यांच्यासाठी हा गळा तुम्ही कटिंग करू नका. तर बघू शकता इथून मी असा शेप दिलेला आहे व्यवस्थित. तर आता तुम्हाला दाखवते आपल्या गळ्याचं कटिंग कसं झालेलं आहे. तर बघू शकता किती छान असं कटिंग आपल्या गळ्याचं ह्या झालेलं आहे. तर
तर आता जे आपण गळे कट केलेले आहेत ना ते सर्व गळे मी तुम्हाला दाखवते. तर हा बघा, हा आपला दुसरा गळा, आपल्या तिसऱ्या टाईपचा गळा, हा चौथा प्रकार आणि हा पाचवा. म्हणजे 5 प्रकारचे गळे तुम्हाला कटिंग करायला मी दाखवलेले आहेत. तर ह्या पद्धतीनं तुम्ही आपल्या ब्लाऊजमध्ये ज्यांना जसा हवा तशा पद्धतीनं 5 प्रकारचे गळे तुम्ही कटिंग करू शकता. कारण आपल्या इकडच्या साईडला कसं असतं ना, गोल गळ्याला जास्त पसंती दाखवली जाते आणि शक्यतो आपल्या ज्या मैत्रिणी किंवा ताई आहेत ना, त्या जास्ती करून गोल गळा वापरतात. तर ह्या पद्धतीनं तुम्ही आणि नवीन जर शिकणाऱ्या असाल तर नक्कीच ह्या पद्धतीनं कटिंग करून बघा, तुम्हाला अगदी सोपं जाणार आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.